सो हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये मीनिंग्स. जे पण एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे, काय त्याचा अर्थ घेण्यात आलेला आहे ते सुद्धा बघूया. आणि तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा काही सेंटेन्सेस तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये आपण वर्डला कशा प्रकारे यूज करू शकतो. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आपला आजचा आहे टेम. TAME, टेम. टेमचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं नॉट वाईल्ड, ट्रेंड टू ओबे पीपल. ओके, काय आहे इंग्लिशमध्ये मीनिंग टेमचं? तर नॉट वाईल्ड, ओके, जे वाईल्ड नाही आहे. ट्रेंड टू ओबे पीपल म्हणजे जे काय आहे, आज्ञाधारक आहे, जे पीपल्स आहे त्याची आज्ञा पाळतात, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? टेम म्हटलं जातं. सो याचं हिंदीमध्ये मीनिंग काय होतं टेमचं? तर पालतू. मराठीमध्ये काय होतं? पाळीव. जसं आपण घरी प्राणी पाळत असतो, सो ते काय असते? पाळीव प्राणी असतात. ते आपली आज्ञा मानतात. जसं आपण म्हटलं ये तर येतात, आपल्या जवळ बस तर बसतात. सो ते काय आहे? आज्ञाधारक आहे. पीपल्सचं ते ऐकतात, ज्यांच्या घरी ते राहतात त्यांचं ते ऐकतात आणि ते पाळीव असतात. सो त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? वर्ड यूज करण्यात येतं टेम. हिंदीमध्ये टेमचा अर्थ होतो पालतू. मराठीमध्ये काय होतं? पाळीव, शांत किंवा आज्ञाधारक. आणखी होतं माणसाळलेला. ओके, ज्या माणसांसोबत राहायला ज्या प्राण्यांना आवडतं ते काय असतात? माणसाळलेले असतात. सो त्यांना इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं टेम. सिनोनिम्स आहेत डोसाईल आणि जेंटल. ओके, डोसाईल आणि जेंटल हे सिनोनिम्स आहेत टेमचे. आणि अँटोनिम्स आहेत वाईल्ड आणि फिअर्स. वाईल्ड आणि फिअर्स. सेंटेन्स आहे सम पीपल वेअर शॉक बाय द मूवी बट आय फाउंड द स्टोरी प्रिटी टेम. सो या सेंटेन्स मध्ये टेमचा कसा अर्थ घेण्यात आलेला आहे ते बघूया आपण. मराठीमध्ये काय अर्थ होतो या सेंटेन्सचा आधी ते बघूया. सो मराठीमध्ये अर्थ होतो काही लोकांना चित्रपट पाहून धक्का बसला. ओके, धक्का बसला म्हणजे ते शॉक झाले, पण मला त्याची कथा बरीच सौम्य वाटली. तर इथे जे आहे टेमचा अर्थ काय घेण्यात आलेला आहे? सौम्य असा घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये. ओके, सो आणखी टेमचा अर्थ काय होतो? जे सौम्य आहे म्हणजे जे शांत आहे. सो टेमचे मराठीमध्ये अर्थ होतात पाळीव, शांत किंवा आज्ञाधारक आणि माणसाळलेला. ओके, सौम्य. नेक्स्ट वर्ड आहे लेम. LAME, लेम. लेमचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं वॉकिंग बॅडली बिकॉज ऑफ अ लेग इंजुरी. वॉकिंग बॅडली बिकॉज ऑफ लेग इंजुरी म्हणजे काय होतं? तर लेम म्हणजेच पायाला काही दुखापत झालेली आहे, त्यामुळे जो लंगडून चालत असतो. ओके, त्या लंगडून चालणाऱ्याला काय म्हणत असते? जे लंगडत लंगडत चालत आहे त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं लेम. ओके, सो हिंदीमध्ये लेमचा काय अर्थ होतो? लंगडा. ओके, लेमचं हिंदीमध्ये मीनिंग होतो लंगडा. मराठीमध्ये काय होतं? पांगळा. आणि पाय निकामी झालेला. सो मराठीमध्ये लेमचा अर्थ काय होतं? तर पांगळा आणि पाय निकामी झालेला. हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? लंगडा. मराठीमध्ये सुद्धा लंगडा असं म्हटलं जातं. सो सिनोनिम्स काय आहे त्याचे? लेमचे लिम्पिंग. सिनोनिम आहे लेमचं लिम्पिंग. आणि अँटोनिम आहे स्ट्रॉंग आणि हेल्दी. सेंटेन्स मध्ये काय आहे? तर दानिश हॅड टू पुल आउट ऑफ द चॅम्पियनशिप वेन हिज हॉर्स वेंट लेम. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो त्याचा घोडा लंगडा झाल्यामुळे. बघा, तर लंगडा हे मराठीमध्ये सुद्धा म्हणण्यात येतं. सो त्याचा घोडा लंगडा झाल्यामुळे डॅनिशला चॅम्पियनशिप मधून माघार घ्यावी लागली. तर इथे जे आहे लेमचा अर्थ मराठीमध्ये सेंटेन्स मध्ये काय घेण्यात आलेला आहे? तर लंगडा म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कंपेलिंग. COMPELLING, कंपेलिंग. कंपेलिंगचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग ऑर कन्व्हिन्सिंग. एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग ऑर कन्व्हिन्सिंग. सो याचं इंग्लिशमध्ये काय आहे? याचं वन वर्ड आपण काय यूज करू या मीनिंग करता? एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग ऑर कन्व्हिन्सिंग करता तर कंपेलिंग. आणि हिंदीमध्ये या कंपेलिंगचा अर्थ काय होतो? संमोहक. ओके, मराठीमध्ये आपण म्हणू की आकर्षक. सो हिंदीमध्ये कंपेलिंगचा अर्थ होतो संमोहक, मराठीमध्ये काय होतं? आकर्षक.
लक्षवेधी आणि ठोस. सो मराठीमध्ये कंपेलिंगचा अर्थ काय होतं? आकर्षक, लक्षवेधी आणि ठोस. सिनोनिम्स आहेत एन्थ्रॉलिंग आणि कॅप्टिवेटिंग. एन्थ्रॉलिंग आणि कॅप्टिवेटिंग. आणि अँटोनिम आहे बोरिंग आणि अनकन्व्हिन्सिंग. बोरिंग आणि अनकन्व्हिन्सिंग हे अँटोनिम्स आहेत कंपेलिंगचे. सेंटेन्स आहे आय वुड नीड अ व्हेरी कंपेलिंग रिझन टू लिव्ह माय जॉब. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो? तर माझी नोकरी सोडण्यासाठी मला अत्यंत ठोस कारणाची गरज लागेल. तर इथे जे आहे कंपेलिंगला काय म्हणून यूज करण्यात आलेला आहे, मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे तर ठोस. आणि ठोस काय? तर रिझन म्हणजेच कारण. तर कंपेलिंग रिझन म्हणजे काय होतं? ठोस कारण. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रिएन्फोर्स. काय आहे? रिएन्फोर्स. रिएन्फोर्स इंग्लिश मध्ये मीनिंग होतं मेक स्ट्रॉंगर. मेक स्ट्रॉंगर. सो हिंदीमध्ये रिएन्फोर्सचं मीनिंग होतं सुदृढ बनाना. मराठीमध्ये काय म्हणतो आपण की मजबूत करणे. ओके, अधिक मजबूत करणे किंवा बळकटी देणे, बळकट करणे. सो याला जे मराठी वर्ड्स आहे बळकट करणे किंवा त्याला आणखी मजबूत करणे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं तर रिएन्फोर्स. इंग्लिशमध्ये त्याचं मीनिंग होतं मेक स्ट्रॉंगर. हिंदीमध्ये होतं सुदृढ बनाना. मराठीमध्ये होतं बळकट करणे आणि अधिक मजबूत करणे. सो सिनोनिम्स बघूया आता रिएन्फोर्सचे काय होतात. सो सिनोनिम्स आहेत स्ट्रेंथन आणि फोर्टिफाय. स्ट्रेंथन आणि फोर्टिफाय. आणि अँटोनिम आहे वीकन आणि अंडरमाइन. सेंटेन्स बघूया आता. ओके, सो सेंटेन्स आहे द कॅप्टन सेंट आउट अनदर स्क्वॅड टू रिएन्फोर्स द ट्रूप्स. सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? सैन्याला बळकट करण्यासाठी कॅप्टनने आणखी एक तुकडी पाठवली. ट्रूप्स म्हणजे काय होतं तर तुकडी. ओके, ट्रूप्स म्हणजे होतं तुकडी. आणि इथे जे आहे रिएन्फोर्सला काय यूज करण्यात आलेला आहे तर बळकट करण्यासाठी. कशाला बळकट करण्यासाठी? तर सैन्याला, म्हणजेच जे ट्रूप्स आहे. ओके, स्क्वॅड आहे. द कॅप्टन सेंट आउट अनादर स्क्वॅड. आणखी एक तुकडी पाठवली. ओके, स्क्वॅड म्हणजे तुकडी होतं. सॉरी, स्क्वॅड म्हणजे काय होतं? तुकडी. आणि ट्रूप्स म्हणजे होतं सैन्याला. ओके, सो सैन्याला बळकट करण्यासाठी कॅप्टनने आणखी एक तुकडी पाठवली. म्हणजेच द कॅप्टन सेंट आउट अनादर स्क्वॅड. अनादर स्क्वॅड, आणखी एक तुकडी रिएन्फोर्स करण्यासाठी म्हणजे त्याला बळकट करण्यासाठी सैन्याला पाठवलेली आहे. असा सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि त्याच्यामध्ये रिएन्फोर्सला मराठीमध्ये यूज करण्यात आलेला आहे बळकट करण्यासाठी. नेक्स्ट वर्ड आहे एनगल्फ. एनगल्फचं मिनिंग होतं कव्हर ऑर सराउंडेड कम्प्लिटली. ओके, कवर्ड ऑर सराउंड कम्प्लिटली म्हणजे होतं एनगल्फ. म्हणजेच हिंदीमध्ये याचा अर्थ काय होतं एनगल्फचा? घेर लेना. आपण मराठीमध्ये काय म्हणतो की वेढलेले आहे. ओके, आजूबाजूने आता जसं पावसाळा आहे, सो एक गाव असलं त्याच्या आजूबाजूला जर नद्या असल्या तर त्या नद्या भरून जातात आणि आजूबाजूने पूर्ण चारी दिशेने काय होतं त्यांनी पाण्याने वेढून घेतलेलं असतं त्या गावाला. सो म्हणजे काय झालेलं आहे त्या पाण्याने त्या जे विलेज आहे, एखादं विलेज आहे त्या विलेजला घेरून घेतलेला आहे. म्हणजेच त्याला वेढा घातलेला आहे असं आपण म्हणतो. सो त्या वेढा घातलेल्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं तर एनगल्फ. हिंदीमध्ये एनगल्फचं मिनिंग होतं घेर लेना. आणि मराठीमध्ये काय होतं? वेढणे आणि ग्रासणे. जसं एखाद्या चोराला पकडायचं आहे, एखाद्या घरामध्ये एखादा चोर आहे, सो त्या चोराला पकडण्यासाठी त्या जे पोलीस असतात ते पोलीस त्या घराला आजूबाजूने सगळीकडून वेढून घेतात. म्हणजेच पूर्ण त्या घराला चारही दिशांनी काय करून घेतात ते वेढून घेतात. सो त्याला काय म्हटलं जातं? घेरलेलं आहे. जसं हिंदीमध्ये बघा पिक्चरमध्ये काय सेंटेन्स यूज करण्यात येतं की आम्ही तुम्हाला हमने आपको चारों तरफ से घेर लिया है. म्हणजेच काय तर एनगल्फ केलेला आहे. सो सिनोनिम्स काय होतं एनगल्फचं? कन्झ्युम आणि इन्युंडेट. आणि अँटोनिम्स आहेत रिव्हील आणि एक्सपोज. ओके, सेंटेन्स आहे नॉर्दर्न एरियाज ऑफ द कंट्री वेअर एनगल्फ्ड इन अ स्नो स्टॉर्म लास्ट नाईट. तो सेंटेन्सचा अर्थ काय होतो? काल रात्री देशाचे उत्तरेकडील भाग बर्फाच्या वादळाने वेढले गेले होते. तर असा आणखी एक काय अर्थ होतो याचा की जसं नॉर्दर्न एरियाज ऑफ द कंट्री वेअर एनगल्फ्ड इन अ स्नो स्टॉर्म लास्ट नाईट.
याचा अर्थ होतो काल रात्री देशाचे उत्तरेकडील भाग बर्फाच्या वादळाने वेढले गेले होते. तर इथे जे आहे एनगल्फचं काय यूज करण्यात आलेलं आहे मराठीमध्ये सेंटेन्स अर्थ घेण्यात आलेला आहे वेढले गेले होते म्हणून. ओके. स्नो स्टॉर्म म्हणजे होते बर्फाच्या वादळाने. नेक्स्ट वर्ड आहे परपिच्युएट. परपिच्युएटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं मेक समथिंग कंटिन्यू इनडेफिनेटली. मेक समथिंग कंटिन्यू इनडेफिनेटली म्हणजे होतं परपिच्युएट. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं परपिच्युएटचं स्थायी बनाना. काय होतं स्थायी बनाना. मराठीमध्ये काय म्हणू आपण परपिच्युएटला टिकवून ठेवणे. आणखी काय होतं दीर्घकाळ चालू ठेवणे. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं परपिच्युएटचं स्थायी बनाना. इंग्लिशमध्ये होतं मेक समथिंग कंटिन्यू इनडेफिनेटली आणि मराठीमध्ये होतं टिकवून ठेवणे आणि दीर्घकाळ चालू ठेवणे. सिनोनिम्स आहेत एक्सटेंड आणि सस्टेन आणि अँटोनिम आहे डिसकंटिन्यू आणि स्टॉप. सिनोनिम्स आहेत परपिच्युएटचे एक्सटेंड आणि सस्टेन आणि अँटोनिम काय आहे डिसकंटिन्यू आणि स्टॉप. सेंटेन्स आहे इन्क्रीजिंग द सप्लाय ऑफ वेपन्स विल ओनली परपिच्युएट व्हायलन्स अँड एनार्ची. सो सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये शस्त्रांचा पुरवठा वाढल्याने केवळ हिंसाचार आणि अराजकता कायम राहील. तर इथे जे आहे परपिच्युएटला मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे कायम राहील म्हणून. ओके. सो आणखी परपिच्युएटला मराठीमध्ये काय आणखी अर्थ आपण यूज करू शकतो तर कायम राहील. कायम. नेक्स्ट वर्ड आहे क्लॅमर. ओके CLAMOR क्लॅमर. क्लॅमरचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं डिमांड लाऊडली. डिमांड लाऊडलीला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं तर क्लॅमरला जोरदार माग करणं. आपण मराठीमध्ये काय म्हणू तर मोठ्या आवाजात मागणी करणे. ओके. सो क्लॅमरचं हिंदीमध्ये मिनिंग होतं जोरदार माग करणं. इंग्लिशमध्ये मिनिंग होतं डिमांड लाऊडली आणि मराठीमध्ये होतं मोठ्याने किंवा मोठ्या आवाजात मागणी करणे. सिनोनिम्स आहेत क्लॅमरचे डिमांड आणि इन्सिस्ट. डिमांड आणि इन्सिस्ट आणि अँटोनिम आहे बी क्वाईट आणि रिमेन सायलेंट. बी क्वाईट आणि रिमेन सायलेंट हे अँटोनिम्स आहेत क्लॅमरचे. सेंटेन्स आहे द क्राऊड बिगेन टू क्लॅमर फॉर जस्टिस. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो गर्दी न्यायासाठी आरडाओरड करू लागली. तर इथे जे आहे क्लॅमरला काय यूज करण्यात आलेला आहे मराठीमध्ये सेंटेन्स घेण्यात मराठीमध्ये काय अर्थ घेण्यात आलेला आहे क्लॅमरला तर आरडा ओरड करू लागली म्हणून. कशा करता तर जस्टिस करता. जस्टिस म्हणजे होतं न्याय. ओके. गर्दी क्राऊड. सो द क्राऊड बिगेन टू क्लॅमर फॉर जस्टिस म्हणजे गर्दी न्यायासाठी आरडाओरड करू लागली. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एन्क्रोचमेंट्स. एन्क्रोचमेंट्सचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अनवॉन्टेड इंट्रुजन. ओके. काय आहे अनवॉन्टेड इंट्रुजन. सो याचं हिंदीमध्ये अर्थ काय होतं तर अतिक्रमण. ओके. एन्क्रोचमेंट म्हणजे होतं मग अतिक्रमण. अतिक्रमण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं. सो इंग्लिशमध्ये याला मिनिंग काय आहे अनवॉन्टेड इंट्रुजन आणि हिंदीमध्ये काय म्हटलं जातं अतिक्रमण. मराठीमध्ये सुद्धा एन्क्रोचमेंटला अतिक्रमण असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं तर घुसखोरी आणि हडप. जे जागा आपली नाही त्या जागेवर आपलं काही पण वस्तू ठेवणे किंवा एखादं जसं आता आपल्या गावांमध्ये प्रत्येक गावांमध्येच असते की ती जागा कोणाची असते दुसऱ्यांची पण त्या जागेवर दुकान मांडून ठेवतात कोणी असे बसले राहतात. सो ते काय असतं अतिक्रमण असतं. सो त्यालाच काय म्हटलं जातं एन्क्रोचमेंट. सिनोनिम्स आहेत इन्व्हॅजन आणि इंट्रुजन आणि अँटोनिम काय आहे एन्क्रोचमेंटचे रिस्पेक्ट आणि प्रोटेक्शन. सेंटेन्स आहे द कोर्ट वॉर्न अगेन्स्ट एन्क्रोचमेंट्स ऑन प्रेस फ्रीडम. सो सेंटेन्सचा काय अर्थ होतो न्यायालयाने पत्रकार स्वातंत्र्यावरील अतिक्रमणाविरोधात इशारा दिला. तर सेंटेन्स मध्ये जे एन्क्रोचमेंट्स आहे त्या एन्क्रोचमेंटला मराठीमध्ये काय अर्थ घेण्यात आलेला आहे तर अतिक्रमण विरोधात. ओके. अगेन्स्ट एन्क्रोचमेंट म्हणजे होते अतिक्रमण विरोधात. ओके. अगेन्स्ट एन्क्रोचमेंट म्हणजेच अतिक्रमण विरोधात आणि फक्त जर एन्क्रोचमेंट आहे तर अतिक्रमण. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे परसेप्शन. परसेप्शनचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं बिलीफ ऑर ओपिनियन. बिलीफ ऑर ओपिनियन म्हणजे होतं परसेप्शन. हिंदीमध्ये परसेप्शनचं मिनिंग होतं अनुभूती.
ओके. आणि मराठीमध्ये काय होतं, एखादा समज असणे, दृष्टिकोन असणे, किंवा आपण त्याला म्हणू की धारणा. ओके. परसेप्शन म्हणजे काय होतं, धारणा आहे, दृष्टिकोन आहे. तर याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं, परसेप्शन. आणि हिंदीमध्ये यूज करण्यात येतं अनुभूती. मराठीमध्ये अर्थ काय होतो मग परसेप्शनचा, दृष्टिकोन, समज, धारणा आणि बोध. तर सिनोनिम्स आहेत परसेप्शनचे, इन्साइट, अंडरस्टँडिंग. इन्साइट आणि अंडरस्टँडिंग हे सिनोनिम्स आहेत परसेप्शनचे. आणि अँटोनिम्स आहेत मिसकन्सेप्शन आणि इग्नोरन्स. मिसकन्सेप्शन आणि इग्नोरन्स हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे, वी नीड टू चेंज पीपल्स परसेप्शन ऑफ द मिलिटरी. सेंटेन्सचा अर्थ होतो, आपल्याला लष्कराविषयी लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. तर इथे सेंटेन्स मध्ये जे परसेप्शन आहे त्याला मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे दृष्टिकोन. ओके. सो आज 9च वर्ड्स आहे. तर हे परत एकदा तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला आणखी तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होईल. आणि तुम्ही जर दुसरे कोणते बुक्स वाचत असाल सो त्यामध्ये तुम्हाला काही हार्ड वर्ड्स वाटत आहे तर ते सोडून नाही द्यायचे, ते हार्ड वर्ड अंडरलाईन करायचे आणि त्याचं मिनिंग शोधायचं की काय होऊ शकतं, आणि नंतर मग तो पॅरेग्राफ परत वाचायचा, म्हणजे तुम्हाला त्या पॅरेग्राफचा अर्थ चांगल्या प्रकारे कळेल. सो याची जी पीडीएफ आहे तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या लिंक मध्ये मिळून जाणार, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा तुम्हाला जर तुम्ही जर बुक बनवली असेल त्या बुक मध्ये तुम्ही नोट डाऊन करत चला. आधीचे जे वर्ड झालेले आहेत ते सुद्धा रिवाइज करत चला, नाहीतर पुढे पुढे जे जात आहेत वर्ड्स ते तुमच्या लक्षात राहत जाईल आणि आधीचे जे आहे ते विसरत चला जाल. म्हणून दररोज रिवाइज करायचे, जेवढे पण तुम्ही वर्ड्स वाचलेले आहे, जेवढे पण तुम्ही वर्ड्स लिहिलेले आहे, सगळे वाचत चालायचे एकासोबत. नाहीतर एखाद्यामानी जेव्हा तुमची एक्झाम राहील त्या एक्झामच्या वेळेस तुम्ही वाचायला जाल तर तुम्हाला ते खूप कन्फ्युजन होईल. सो तुम्हाला जर सेशन आवडलं असेल आजचं तर, आणि पुढचे पण जे आधीचे पण आहे व्हिडिओज ते सुद्धा पाहत चला, त्याच्यामध्ये सुद्धा नवीन नवीन वर्ड्स आहे. तुम्हाला जर सेशन आवडलं असेल आजचं तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.